नमस्कार, मी विलास महाले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येत आहे. 1,00,000 रुपयाची लाच स्वीकारताना यवतमाळमध्ये पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी एका तक्रारकर्त्याला त्याचे 10 लाख मित्राकडून वसूल करून देण्याकरिता 5 लाख रुपयाची लाच मागितली होती. यामध्ये तडजोडी अंती 3 लाख देण्याचं तक्रारकर्त्यानं मान्य केलं. पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासोबत झालेल्या लाचेच्या व्यवहारासंबंधीची ही तक्रारकर्त्याने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचला व पोलीस निरीक्षक नरेश रणधीर हे 1 लाखाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. एसीबीच्या पथकाने ही कारवाई अवधूतवाडी पोलीस स्टेशन मध्येच केली. 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या अटकेमुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांची प्रतिमा ही मलिन झाली आहे. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनात आजची ही कारवाई करण्यात आली. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.